बघा, समजा जर पुन्हा असा एक ठोकळा दिला, पुन्हा एकच दिला बरं का फासा, एकच फासा दिला आणि त्याच्यात त्यांनी दिलं 5 1 3. ओके. आणि समजा 5च्या विरुद्ध आपल्याला पाहिजे पर्याय आहेत 2 4 6 आणि 3. आता पुन्हा आपण काय बघू, या फाशाचा प्रकार बघू. काय बघू, या फाशाचा प्रकार बघू. पुन्हा फाशाचे दोन प्रकार, एक स्टँडर्ड डायस, दुसरा सिंपल डायस. स्टँडर्ड डायस म्हणजे काय, ज्याच्या समोरासमोरची बेरीज 7. आणि सिंपल म्हणजे काय, ज्याच्या बाजूच्या पृष्ठांची बेरीज 7. आता इथं कुठं बाजूच्या पृष्ठांची बेरीज 7 दिसत नाही, मग हा काय आहे, हा स्टँडर्ड डायस. स्टँडर्ड डायस म्हणजे काय, मग याच्या समोरासमोरील अंकांची बेरीज किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. मग आता मला सांगा, मला 5 विचारले, मग 5 आणि किती 7, 2 7, म्हणून माझं उत्तर येणार आहे इथं 2. सोपं आहे एकदम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, फासा या घटकावर घडणीचे प्रश्न येतात. घडणी म्हणजे काय केलं जातो, हा फासा कापला जातो आणि तो उघडला जातो आणि मग त्याची अशी वेगळ्या प्रकारची रचना तयार होते आणि मग त्याच्यावर अंक दिले जातात किंवा अक्षरं दिली. ठीक आहे. तर मग घडणीचे प्रश्न असतात. बघा यातला प्रश्न, शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिका चित्तीच्या आकाराच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असते. बघा इथं डीच्या विरुद्ध काय लक्षात ठेवायचं, जेव्हा घडणी येईल तुम्हाला तेव्हा एक तर आडवं असेल किंवा उभा असेल. एक सोडून एक काय लक्षात ठेवायचं आहे, एक सोडून एक. याचा अर्थ काय, एक सोडून एक म्हणजे, तर एक आडवं जाऊ, एकच्या समोर काय येणार, एक सोडून एक सी येणार. बीच्या समोर काय येणार, एक सोडून एक डी येणार. आणि राहिलं काय आता, ई आणि एफ राहिलं, राहिलेले दोन नेहमी समोरासमोर. बघा पुन्हा काय करायचं, आता जास्त घरं आडवी आहेत ना, जास्त घरं आडवी, मग आडवं जायचं, एक सोडून एक ए लिहिलं. मग ए हे घर सोडून काय आहे, सी, म्हणजे एच्या समोर काय येणार आहे, सी. बरं बी असेल, बीच्या समोर काय येणार आहे, डी, मग ई आणि एफ, म्हणून काय आलं, ही आपली जोडी आल्या. मला काय विचारलेलं आहे, डीच्या विरुद्ध काय असेल, बी, म्हणून माझं उत्तर काय येणार आहे. बघा घडणी कशी असू दे, एकच काम करायचं, एक सोडून एक. बघा आता इथं एफच्या विरुद्ध विचार, पुन्हा बघा एक सोडून एक, एच्या समोर सी, बीच्या समोर डी, ईच्या समोर एफ. मग आता काय झालं, मला विचारलं एफच्या समोर ई, म्हणून उत्तर काय येणार आहे. आता घडणीची वेगवेगळ्या रचना असतात बरं का, सोप्या आहेत सगळ्या, आपण सगळ्याच्या सगळ्या रचना घेऊया. बघा इथं समजा अशी रचना असते, जे प्रश्न कसाही येऊ दे आपल्याला ते आलं पाहिजे. बघा अशी एक रचना असते. इथं म्हटलं जातं 1 2 3 4 5 आणि 6. आता इथं सुद्धा बघा एक सोडून एक, म्हणजे एकच्या समोर येणार 4, 3च्या समोर येणार 5 आणि 2च्या समोर येणार 6. ठीक आहे. समजा अशी आली रचना, अशी 1 2 3 4 5 6. पुन्हा काय होणार, आता आडवर आहे का नाही, आता इथं उभं बघायचं, उभं एक सोडून म्हणजे 2च्या समोर 3 सोडून काय आलं 4, 3च्या समोर 5, 1च्या समोर 6. म्हणजे जे विचारतील आपल्याला ते सोडवायचं आहे. आता या दोन घटनेनंतर आणि एक प्रकारची घडणी येते, वेगळ्या प्रकारची, थोडीशी ती महत्वाची. समजा अशी, जरा व्यवस्थित हे बघायला लागतं. समजा इथं आहे ए बी सी डी ई आणि एफ. आता इथं काय झालं, एक सोडून एक किंवा एक सोडून एक असं नाही. मग अशा वेळेला काय करायचं असतं, बघा एखादं मधलं अक्षर घ्यायचं, बरोबर मधलं. समजा मी घेतलं डी. आता कसं असतं, याच्यामध्ये जर एखाद्या ज्या पृष्ठाला चिकटलेलं असतं, म्हणजे रेष असू दे किंवा कोपरा असू दे, तर ते समोर येत नाही. याचा अर्थ काय, बघा डी आणि सीच्या मध्ये कॉमन एक रेषा आहे, म्हणजे डी आणि सी समोर येणार नाही. बघा हे डी आणि ई याच्यामध्ये ही कॉमन कोपरा आहे किंवा बिंदू आहे, मग हे सुद्धा येणार. बघा समजा डी आणि ई इथं आहे, डी आणि ई इथं आहे, मग याच्या समोर सुद्धा हे येणार नाही. येते लक्षात. मग आता काय येईल बघा, डीच्या समोर एक तर ई येईल किंवा एफ येईल.
ओके, डीच्या समोर काय येईल, ई येईल किंवा एफ येईल. ओके, बघा येतंय का लक्षात? का? कारण कोपरा आणि रेष ही कॉमन असेल तर ती समोरासमोर येत नाही. मग आता बघा या ठिकाणी एकच मिनिट पुन्हा. ओके, आता ई समजा, ईच्या समोर काय येऊ शकतं, ईच्या समोर एफ नाही, ई नाही, बरोबर. त्यामुळे घेताना काय घ्यायचं, जे मोठं आहे, जे मोठं आहे, बरोबर, म्हणजे ज्याला जास्त कॉमन आहे तेच घ्यायचं. आता उदाहरणार्थ समजा मी इथं सी घेतलं, सी, सीच्या समोर बघा ए येऊ शकत नाही, बी येऊ शकत नाही, डी येऊ शकत नाही. मग सीच्या समोर एकतर ई येईल किंवा एफ येईल. येते लक्षात? आता समजा बी असेल, बी, बीच्या समोर काय, ए नाही, सी नाही, डी नाही, मग ई असेल किंवा एफ असेल. ओके, मग हे अशा पद्धतीने आपल्याला हे काढावं लागतं. मग याच्यातला जो काही पर्याय असेल तो पर्याय आपल्याला बघून थोडंसं काळजीपूर्वक सोडवावं लागतं. ठीक आहे, बघा सोपा हे घटक आपल्याला, म्हणजे सोपा हे घटक. तर अशा पद्धतीने आपल्याला डायस किंवा फासा हा घटक आपण बघू शकतो. ठीक आहे.